स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती. आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याविषयी माहिती. तर 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेले आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाचा पहिला सण असतो. या दिवसापासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि गुढीपाडवा हा दिवस साधासुद्धा नसून तो 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी आपण जे काही महत्त्वाचे काम हाती घेतो ते आपण एखाद्या प्रभावी उपाय करतो ते सिद्ध होतात. त्या उपायाने त्या सेवेचे आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. अशी मान्यता आहे की ब्रह्मदेवाने या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली. या सतयुगाला सुरुवात झाली. तसेच रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम अयोध्यात परतले. त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी सर्वांनी गुढ्या उभारून प्रभू श्रीरामाचे स्वागत केले होते. आणि म्हणूनच पहा, अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला साडी न बांधता भगवा झेंडा लावला जातो. गुढी उभारणे म्हणजे विजयाची पताका, सुख, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून आपण प्रत्येकजण गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारत असतो. आणि गुढीला आपले नव वर्ष हे सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटी जावो यासाठी आपण प्रार्थना करत असतो. तसेच पवित्र दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ खाऊन आरोग्याची नवीन सुरुवात देखील केली जाते. आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात प्रत्येक स्त्री साडी घालत असते आणि एखादा चांगला नवीन ड्रेस परिधान करत असते. पण गुढीची पूजा करत असताना तसेच गुढीला सुद्धा नवीन साडी आहे ती बांधली जाते किंवा ज्याला आपण गुढीला साडी असे देखील म्हटलं जातं. तर ही साडीसुद्धा आपण गुढीला घालत असतो. परंतु जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार योग्य रंगाची साडी घेतली किंवा आपण सुद्धा योग्य रंगाची साडी नेसून गुढीची पूजा केली तर नवीन वर्ष हे सुखाचे, समाधानाचे, उत्तम आरोग्याचे जाते. आपल्या घराची भरभराट होते. कारण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रंगाला विशेष आणि महत्त्व आहे आणि प्रत्येक रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता, दैवी शक्ती प्राप्त होत असते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. यंदा गुढीपाडव्याला कोणते शुभ रंग असणार आहेत, कोणत्या रंगाची साडी नेसून गुढीची पूजा करावी किंवा कोणत्या रंगाची साडी गुढीला चुकूनही घालू नये आणि कोणत्या रंगाची साडी घालावी. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या वेळामध्ये गुढी उभा करावी अशी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला शुभ मुहूर्त आहे. म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. ही गुढी विजय, आरोग्य, समृद्धी आणि मंगल्याचे प्रतीक आहे, जी वाईट शक्तींचा नाश आणि नवीन वर्षाची सुरुवात दर्शवते. आपल्या घराच्या दारात उभी केलेली गुढी वाईट प्रवृत्तीचा नाश करते आणि सुख, समृद्धी, आरोग्य आपल्या घरांमध्ये आणत असते. आणि म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. आता या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कोणत्या वेळेमध्ये उभारावी तर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेच म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये गुढी उभारणे खूप शुभ मानले जाते. पहाटे तुम्हाला लवकर उठून अभ्यंग स्नान करून गुढी पाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते, जेणेकरून आपल्यामध्ये असणारी वाईट शक्ती, नकारात्मक दोष जे काही आहे ते नाहीसे होतात आणि नवीन वर्षामध्ये आपली भरभरून प्रगती होते. आणि म्हणून या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान केले जाते.
या गुढीपाडव्याच्या दिवशी जेवढे महत्त्व गुढी उभारण्यास दिले जाते तेवढेच महत्त्व सणाला सुद्धा दिले जाते आणि म्हणून या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 कडुलिंबाची पाने आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला सकाळी लवकर स्नान करायचे आहे. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला गुढी उभारण्याची तयारी करायची आहे. आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबू असतो, तो बांबू जे लाकूड असते तेच पाहिजे. परंतु अनेक जण प्लॅस्टिकचे पाईप वापरतात किंवा कोणत्याही झाडाच्या फांद्या वापरतात. परंतु खरं तर गुढी उभारण्यासाठी बांबूचा खरा मान असतो. या दिवशी मार्केटमध्ये सगळीकडे बांबू विकण्यासाठी असतात आणि म्हणून गुढी उभारण्यासाठी तेथून बांबूची खरेदी तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे अगोदरच जुना बांबू असेल तर तोच तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गुढी उभारायची आहे. आता गुढी उभारताना तुम्हाला सकाळी 6 ते 8 या दरम्यान गुढी उभारायची आहे. बरेच जण काय करतात तर दुपारी 12, 11, 1, 2 कोणत्याही वेळेमध्ये गुढी उभारतात. परंतु खरे तर गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त असतो, जो की शुभ वेळ असते, ती सकाळी 6 ते 8 या दरम्यान असते. आपल्याला या वेळेतच गुढी उभा करायची आहे आणि गुढी उभा करताना नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणात किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारणे सोयीस्कर मानले जाते. कारण हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी शुभ आहे. या दिवशी ज्या दिशा आहेत त्या खूप शुभ मानल्या जातात आणि गुढीसुद्धा आपण आपल्या कुटुंबाची आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपण उभारत असतो. म्हणून या दिशेला गुढी उभारणे खूप शुभ मानले जाते. आता गुढी उभा करताना चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून गुढीची पूजा करू शकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही गुढी अजिबात उभी करू नका. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला गुढी उभा करू शकता. शक्य असेल तर जागा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही गुढी उभा करू शकता. आता तुम्ही घरासमोरच गुढी उभारणार असाल तर घराच्या उजव्या बाजूला तुम्हाला जी गुढी उभा करायची आहे ती उभारायची आहे. मधोमध डाव्या बाजूला उभारता. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर तुम्ही गुढी उभारत असाल तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईट असणार आहे तर ती तुम्हाला गुढीची आहे, तिथंच तुम्हाला गुढी उभी करायची आहे. आता गुढी उभा करताना गुढीला फक्त कडुलिंबाची पाने वापरली जात नाही, तर गुढीला नवीन वस्त्र, कडुलिंबाची पाने, फुलाचा हार, साखरेच्या गाठी, रेशमी वस्त्र, आंब्याची पाने इत्यादी वस्तू लावून गुढी उभी केली जाते. आणि सकाळी आणि सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळी आपल्याला ती गुढी उतरवायची आहे. जी काही तुम्ही गुढी कडुलिंबाची पाने त्यामध्ये लावली होती ती घराच्या प्रत्येक व्यक्तीला एक एक पान खायला द्यायचं आहे. कारण यामध्ये एक दैवी शक्ती असते. आपण त्या गुढीची पूजा करत असतो. त्या गुढीमध्ये एक लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला एक एक कडुलिंबाचे पान आहे ते गुळाबरोबर खायचं असतं. घरामध्ये गव्हाचे, बाजरीचे पीठ वापरतात, त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. बाकी पाने जी काही आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि एखादं पान तुम्ही पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. आंब्याची जी पाने असणार आहे ती तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती लावू शकता. आंब्याचा ढाळा अगर असणार आहे तो तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये फेकू नका. तसेच गुढीला साखरेची माळ किंवा साखरेचा हार तुम्ही लावता तो तुम्ही घरामध्ये खाऊ शकता. आणि मुख्य गुढीला जी साडी लावतात असतात ती साडी आपण घरात घालत असतो, तर ती साडी तुम्ही स्वतः घालू शकता किंवा तशी सांभाळून पुढच्या वर्षी गुढीपाडव्याला ती वापरू शकता. तसेच गुढीपाडव्याला जे वरून कलश लावत असतो त्यावर स्वतः स्वास्तिक काढावे. कलश आहे जो तुम्हाला घ्यायचा आहे तो लगेच धुवायचा नाही. त्यामध्ये असणारे तांदूळ भरायचे आहेत
त्यामुळे 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि हा कलश भरून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण रात्रभर हा कलश तिथेच ठेवायचा आहे आणि धान्याची तुम्हाला पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी ते धान्य तुम्हाला काढून तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहे आणि कलश तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता. तर ही झाली पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारायची किंवा गुढी उतरल्यानंतर तुम्हाला वस्तूंचे काय करायचे. आता आपण पाहूया की गुढी पाडव्याच्या दिवशी असे कोणते रंग आहेत, कोणत्या रंगाची साडी आपण गुढीला घालावी आणि आपण स्वतः गुढी पूजा करत असताना कोणत्या रंगाची साडी घालावी याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी केशरी भगवा जो कलर आहे त्या कलरच्या वस्त्र तुम्ही गुढीला घालू शकता. तुम्ही स्वतः परिधान करू शकता. कारण जे केशरी म्हणजे भगवा रंग जो आपण विजय, त्याग आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून ह्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ अगोदर सांगितला आहे. अनेक जण शिव महाराजांचा भगवा झेंडा आहे ते सुद्धा लावत असतात आणि तुम्ही म्हणून तुमच्याकडे भगव्या रंगाची म्हणजे केसरी रंगाची साडी असेल, ब्लाऊज पीस असेल किंवा शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा असेल तर तो देखील तुम्ही गुढीला घालू शकता. त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा. पिवळा रंग हा सर्व प्रसन्न म्हणजे सर्व गुण असलेला पिवळा रंग. पिवळा रंग सत्गुण, सूर्य आणि सुवर्ण समृद्धी दर्शवतो. म्हणून या दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी घालून गुढीची पूजा करावी. गुढीला सुद्धा पिवळ्या रंगाची साडी घातली तर खूप शुभ मानले जाते. त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. समृद्धी, निसर्ग आणि नव्याची सुरुवातीची चिन्हे आहेत. गुढीपाडव्यापासून नवीनच वर्षाची सुरुवात होते. म्हणून आपल्याला जर या दिवशी शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी स्वतः घालून गुढीला सुद्धा हिरव्या रंगाची साडी घालू शकता. त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल. लाल रंग म्हणजे सौभाग्याचे प्रतीक, पावित्र्य, मांगल्य आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून लाल रंग जो आहे तो ओळखला जातो. सौभाग्यवतींसाठी लाल रंग हा अतिशय पवित्र, शुभ असतो आणि म्हणून या दिवशी लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आणि गुढीलासुद्धा तुम्ही लाल रंगाची साडी वापरू शकता. त्याचबरोबर या दिवशी गुलाबी रंगसुद्धा अतिशय शुभ मानला जातो. गुलाबी रंग हा प्रेम आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे आणि म्हणून या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता आणि गुढीलासुद्धा तुम्ही गुलाबी रंगाची साडी घालू शकता. त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे सोनेरी. बघा, सोनेरी रंग हा सुद्धा इतर रंगामध्ये इतका शुभ मानला जातो कारण तो सुवर्ण आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो आणि म्हणून या दिवशी तुम्ही सोनेरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आणि गुढीलासुद्धा घालू शकता. आता या दिवशी असे कोणते 2 रंग आहेत ते आपल्याला चुकूनही नेसायचे नाही. गुढीलासुद्धा या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे काळा. गुढीपाडव्याला तुम्हाला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळा रंग वापरू नये. कारण हा रंग दुःखाचे आणि अशुभतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे साडी आणि गुढीचे वस्त्र हे कधीही काळे नसावे असा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे एकदम डार्क निळा आणि जांभळा, जो सुद्धा सणासुदीला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून टाळावा. कारण हे रंग आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणत असतात. त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे पांढरा. आता पांढरा रंग जरी शांततेचे प्रतीक असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी जो सण आहे तो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला दिवस आहे. या दिवशी चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणे आवर्जून टाळावे. जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल परंतु त्यावरती लाल बॉर्डर असेल, पिवळ्या रंगाची असेल किंवा साडीवरती लाल रंगाचा ब्लाऊज तुमच्याकडे आहे तर अशी साडी तुम्ही घालू शकता. परंतु चुकूनही तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी घालू शकत नाही
आणि गुढीला सुद्धा तुम्ही घालायची नाही. आता गुढीपाडव्याच्या दिवशी साडी घालताना आपल्याला जे काही सुती साडी असेल ती वापरणे अतिशय उत्तम मानले जाते. जर तुमच्याकडे सुती धाग्याची साडी नसेल तर तुम्ही गुढीला आणायची आहे. त्याचबरोबर या दिवशी गुढीला कोणता नैवेद्य दाखवावा तर बघा, तुम्ही गुढीला नैवेद्य दाखवताना घरामध्ये जे काय गोडधोड पदार्थ बनवणार आहे ते गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. आता गुढीपाडव्याचा हा दिवस म्हणजे अगोदरच सांगितल्याप्रमाणे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने चांदी खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, कपडे खरेदी करणे किंवा घराची पूजा करणे, एखादी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानला जातो. या दिवशी आपण वस्तू खरेदी करतो पण त्याकडे अखंड राहतात. जर या शुभ मुहूर्तावर आपण जर या वस्तू खरेदी केल्या तर आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळसुद्धा येत नाही. इतकं महत्त्व या गुढीपाडव्याच्या दिवसाला दिले आहे. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य प्रवेश दरवाजावर तुम्हाला आंब्याच्या पानाचे तोरण आवर्जून लावायचे आहे. या दिवशी आपण आर्टिफिशियल तोरण जे आहे ते लावत असतो पण फक्त घराला सुशोभित करत असतो, पण खरं बघता त्यातून आपल्याला कोणतीही सकारात्मकता मिळत नाही. फक्त आपल्याला घराला सुशोभित करत असतो. परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही आंब्याच्या पानाचे तोरण मुख्य दरवाजावरती लावले तर तुमच्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, इडापिडा, पितृदोष, ग्रहदोष नष्ट होऊन घरात सुख, शांती, ऐश्वर्य नांदू लागते. अशा पद्धतीने आपल्याला गुढीपाडव्याला जो सण आहे तो साजरा करायचा आहे. जे काही शुभ रंग मी सांगितले आहेत त्यातील एखादा शुभ रंग आपल्याकडे असेल तर तोच तुम्हाला परिधान करायचा आहे आणि तोच तुम्हाला गुढीला देखील परिधान करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व नियमांचे पालन जे आहे ते करायचे आहेत. जर अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.